हरेन्मागुरुभ्यर्म असत्यम अप्रतिष्ठम। असत्यम अप्रतिष्ठम ते जगदाहुरणीश्वरम. सगळे लोक म्हणजे काय सांगतात? जग कसं आहे? असत्य. सत्य नाही, खरं नाही. अप्रतिष्ठम, पुढे त्याला प्रतिष्ठात नाही. आणि कोणताही ईश्वर म्हणून त्याला नाही. स्वतःला मीच ईश्वर आहे असं नाही. ईश्वरो ईश्वर अहम अहम भोगी. मीच ईश्वर आहे, मीच भोगी आहे. सिद्धा अहम, मीच सिद्ध पुरुष आहे. बलवान, मीच बलवान आहे, मीच सुखी आहे. एताम दृष्टीम अवष्टभ्य, असली दृष्टी ठेवून घेऊन बाळगून, अवष्टभ्य बाळगून घेऊन, नष्टात्मान अल्पवृत परमात्माला सोडून दिलेले आहेत. अल्पबुद्धीने युक्त आहेत. नष्टात्मानो अल्पबुद्धया मम प्राप्यैव माम अप्राप्यैव कौन्तेय ततो यान्ति अधमां गतिम्. माझ्याकडे न येता ते लोक अधमगतीला जातात. अधमगती म्हणजे नरकाधिकाकडे जातात इत्यादी. हे सगळे प्रमाण सांगितलेले आहे. म्हणजे प्राणो वा अहमस्मी ऋषे इत्यादौ. हो. प्राणो वा अहमस्मी हे ऋषे म्हणून इत्यादी जे वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये अहम अस्मी, आदि अहम अस्मी, आदि शब्द इत्यादी शब्द आहे. मी आहे असं म्हणून त्याच्यात आहे ना. आदि शब्द इत्यादी जे अहम आहे, मी आहे, तुम्ही तोच आहे इत्यादी शब्द आहेत. अस्मात् शब्दात, अस्मात् शब्दात अर्थः, त्या शब्दांच्या पासून जो अर्थ येतो, एष तपन्नेवास्मी विपरीतनस्य वै अर्थात मी तप तपन्नस्मी. तपन्न म्हणजे काय? त्याला प्रकाशवंत करत मीच असतो म्हणून पुढे असणारे जे वाक्य आहे त्या वाक्याला मग समन्वय लागत नाही, संबंध लागत नाही. मीच आहे तो म्हणलं तर मग मी तप म्हणजे ताप वगैरे देणारा, प्रकाश देणारा मीच आहे असं म्हणणं वाक्य होतो. प्राणो ही एष, खरा हाच प्राण आहे. प्राणो ही एष, या एष तो हा जो आहे की नाही, तपती इत्युक्तत्वात्, कारण तो प्राण नामक जो आहे की नाही तोच हा सगळीकडे तप्त होत असतो म्हणून पुढे सांगितलं. आता अहम अस्मी इत्यादी भगवान नाव आहे इथं. म्हणून अहम अस्मी म्हणून जे म्हणतात ते भगवंता परमात्मानेच म्हणलेलं वाक्य आहे ते. आपण दुसऱ्यांचं, त्या लोकांचं कोणाचं नाही, प्राण किंवा रुद्र किंवा इतर देवतांचं कोणाचंही नाव नाहीये. अतो अहमस्मी इत्यादीच भगवान नाम आहे. म्हणजे जीवैक्यवचन मात्र प्रस्तुतम, या सगळ्या शब्दामध्ये, इथं वाक्यामध्ये जीवांचं आणि ऐक्य, जीवाचं आणि परमात्म्याचं ऐक्य म्हणून सांगितलेलं नाहीये. तो प्रस्ताव देखील नाही. तावा येताः सर्वाः ऋचः, ते सगळे ऋचा, सर्वे वेदाः, सगळेच्या सगळे वेद, सर्वे घोष एकैव व्याहरती, सगळे घोष, सगळे व्याहरती इत्यादी जे आहेत की नाही, प्राण एवेती, सगळे प्राणशब्द वाच्यच आहेत. तो प्राणच आहे. सर्वनामाभिधेयत्वं भाग भगवतः उक्त्वा, सर्वनामाभिधेयत्व परमात्मा, हे सगळ्या नावाने परमात्मा वाच्य आहे असं सांगून, असा आता उक्त्वा तत्रैव प्रमाणत्वेन, त्या ठिकाणी प्रमाण रूपाने विश्वम मित्रम होता हेतम ये तत हरी इत्याद्या आख्यायिका उक्ता. विश्व मित्र इत्यादी जे आहेत की नाही, हरिपरमात्माच आहे अशा आख्यायिका सांगितलेल्या आहेत. तस्मात आख्यायिका म्हणजे एकाने दुसऱ्याला सांगितलं, दुसऱ्याने तिसऱ्याला सांगितलं, अशा आख्यायिका होती. तस्मात सर्वांतर्यामित्वात सर्व गुणत्वात, म्हणून सगळ्या लोकांच्या मध्ये, सगळ्यांच्या मध्ये अंतर्यामी असणारा, सगळं गुणाने परिपूर्ण असणारा, सर्व शक्तीने युक्त असणारा, सर्व नामवत्व त्या परमात्म्याच सर्वनामवत्व आहे. म्हणजे परमात्मा सर्वनामाने वाच्य आहे. विष्णुरुच्यते न तो सर्वस्वरूपत्वम. विष्णू परमात्माचा त्या नावाने वाच्यत्व दाखवलेलं आहे. खरं ते स्वरूप परमात्म्याच आहे असं दाखवलेलं नाही. मुक्तांच्या भारत आहे, भारतामध्ये देखील असं सांगितलंय. स्रष्टृत्वाच्चैव पात्रत्वात् नियमाच्च प्रकाशनात्
सर्वत्वमुक्तं विष्णोस्तु न तु सर्वस्वरूपतः. सृष्टी करणारा, पालन करणारा, नियमन करणारा, प्रकाश देणारा, म्हणून असल्या कारणाने, तोच असल्या कारणाने सर्व उत्तम विष्णू, विष्णू परमात्म्याचेच हे सगळे गुण आहेत. असं सर्व स्वरूपात सगळ्या स्वरूपाने परमात्मा आहे असं कधी कुठं काय सांगितलं नाहीये. महाभारतात सांगितलं, पुरुष एवेदं सर्वं यत् भूतं यच्च भव्यं, पुरुषोक्तामध्ये देखील सांगितलं, पुरुषरूपी परमात्माच हे सगळं प्राणीमात्रामध्ये असणारे दिसून येणारे परमात्म्याचे ते रूप आहे. त्यांना सगळ्यांना ते देणारा तोच आहे. पुरुषेण एव इदं सर्वं व्याप्तम, त्या पुरुषरूपी परमात्म्याने सगळं काही व्यापलेलं आहे. यत् भूतं यच्च भव्यम, होऊन गेलेलं होणारं सगळ्याच्या सगळं त्या परमात्म्याने व्याप्त केलं, व्याप्त झाले. आतृणात् आकरीषात् सर्वं भगवान इति मिथ्या दृष्टिरेष इति च श्रुती. सगळे तृण म्हणजे गवत, आतृणात ते गवतापासून, हम्म, आकरीषात, आकरीषात म्हणजे मोठे मोठे झाड इत्यादी. सर्व भगवानी, सगळंच्या सगळं भगवंताच्या पासूनच मिळालेलं आहे, सर्व भगवंतापासूनच आलेलं आहे. हं? हे सगळं भगवान आहे असं मिथ्यादृष्टी रेषा असं समजणं, त्यालाच मिथ्यादृष्टी म्हणतात, म्हणून श्रुतीमध्ये सांगितलं. हिरणमयो हवा अमुष्मिन् लोके संभवती, त्या लोकांमध्ये हिरणमय रूपाने परमात्मा असतो. हिरणमय सर्वेभ्यो भूतेभ्यो ददृशे. परमात्मा कसा प्राणामध्ये कसा दिसून येतो, हिरणमय जसा सोन्यासारखा आहे असा दिसून येतो. हे त्या परमात्माला असं सगळीकडे प्रकाश कांती इत्यादी देणारा तो आहे असं तो कोणी जाणतो की नाही. अमृतो हवा अमुष्मिन लोके, अमृत लोकाला जातो, ह्या लोकांमध्ये देखील अमृत म्हणजे सुख त्याला प्राप्त होतो. संभवत्यमृत सर्वेभ्यो भूतेभ्यो तदृशे, सगळ्या प्राण्यामध्ये अमृत रूपी असणारा परमात्मा सगळीकडे दिसून येते, दिसून येतो. हे वेद, ही गोष्ट जो कोणी जाणतो सांगितलं तो चांगल्या गतीला जातो, अमृत लोकाला जातो. सैतेन प्रज्ञेन आत्मना, प्राज्ञेन आत्मा पाहिजे तो, प्राज्ञ नावाच्या ह्या आत्म्याने, तैषः प्राज्ञेन आत्मना अस्माल्लोकात उत्क्रम्य, प्राज्ञरूपी परमात्मा नामक परमात्म्यापासून ह्या लोकापासून वर जातो आणि अमुष्टून स्वर्गे लोके, या पुढे असणाऱ्या स्वर्ग लोकांमध्ये सर्वान कामान आपता, सगळ्या कामना प्राप्त करून घेऊन अमृत हा समभवत, अमृत होतो म्हणजे मुक्त होतो, समभवत मुक्त होतो इत्यादी ना, असे सगळे वाक्य आहेत. त्या सगळ्या वाक्याने मुक्तानामपि भेदस्य एव उक्तेश्च, मुक्त लोकांमध्ये देखील भेद आहेत म्हणून स्वच्छ सांगितलं याच्यात. नाही भेदाभावे भूतेभ्यो ददृश इति विद्यते, भेद नसला असता तर भूतामधून सगळ्या प्राण्यांना असे दिसून येतात, असे ते स्वरूप दिसून येतात असं म्हणतात. सगळे सगळे प्राणी तोच आहे म्हणल्यावर मग त्याला हे दिसून येतात असं शब्द वापरायला येणार नाही. म्हणजे अमुक्तही ही सर्व भूते मुक्तो दृश्यते, अमुक्त असणाऱ्या सगळ्या प्राण्यांना मुक्त लोक दिसतात असं काही कुठे सांगितलं नाहीये. एकत्वे तो ददृशही ते तावता पूर्यते, सगळं एकच असलं असतं तर पाहिलं म्हणून एवढंच पुरे, सगळं दिसून येतं एवढंच पुरे, त्यांनी पाहिलं असं म्हणायचे येत नाही, आवश्यकता पडत नाही. सर्वेभ्यो भूतेभ्य इथे व्यर्थम, सगळ्या प्राणांनी पाहिलं असं म्हणायचं व्यर्थ होऊन जाते. तो सगळ्यांना पाहतो असं म्हणलं असतं तर, एकच असलं असतं सगळ्यांना पाहतो. एकत्वे तो दृश्यत इत्येव तावता पूर्यते सर्वेभ्यो भूते इथे व्यर्थम, म्हणून सगळ्या प्राणांनी पाहिलं असं म्हणणं व्यर्थ होत. नवा तेषां पक्षे स्वयमपि स्व आत्मानं पश्यति, तसं त्या पक्षाने पाहिलं, त्या हिशोबाने पाहिलं तर स्वतः स्वतःलाच पाहिलं असं म्हणल्यासारखं असावं. कर्तृकर्म विरोध, हा कर्ता कोण कर्म कोण हे सगळं कोणतं आहे हे काय नाही, विरोध त्याचा विरोध येतो. कर्तृकर्म विरोध इति ते वदंती, म्हणून ते व्यर्थ होऊन जाईल. हा म्हणूनच सर्व श्रुती विरोध एव, सगळ्या श्रुतींना विरोध असणारी, विरुद्ध असणारी गोष्ट जीवेश्वर ऐक्य अंगीकार, हे जीव आणि ईश्वर दोन्ही ऐक्य आहे असं म्हणलं तर
सगळ्या वर सांगितलेल्या श्रुतींशी विरोध आहे तो. न त्या कर्तृकर्म विरोधो नाम अस्ति तत्र किंचित हा इत्यत्र किंचित मानम क्वचित अपि किंचित मानम. म्हणजे कर्ता आणि कर्म ह्या दोघांच्या मध्ये विरोध नसतो. कर्ताच कर्म असतो, कर्मच कर्ता असतो असं सांगण्याबद्दल ह्याच्यामध्ये काहीतरी प्रमाण आहे का, असं म्हणू शकतात का? श्रुतींच्या अनुभवांच्या मध्ये, श्रुतीमध्ये आणि अनुभवामध्ये सगळं दिसून आलेलं आहे आणि सिद्ध असणारी याची गोष्ट स्वप्नासारखं असतं असं म्हणणं योग्य नाहीये. दर्शनादे हे स्वतःनी स्वतःला पाहणं हे काही योग्य नाहीये. न तेषां पक्षे प्रज्ञेन सर्वज्ञेन परमात्मना. मग त्यांच्या त्या सगळ्या लोकांच्या पक्षाप्रमाणे पाहिलं तर प्रज्ञ असणाऱ्या, ज्ञानी असणाऱ्या, सर्वज्ञ असणाऱ्या परमात्म्यानी असं म्हणून हे दोन, ज्ञानी असणाऱ्या किंवा ज्ञान असणाऱ्या परमात्मा म्हणून असं त्या परमात्म्याला हे दोन विशेषण लावायची गरज पडत नाही. सर्व कामावाप्तीर्न अंगीक्रियते, सगळ्या कामनांना प्राप्त करून घेतो म्हणून असं स्वीकार केल्यासारखं आहे. शरीरात उत्क्रांत ज्ञानिनः, शरीरापासून वर निघून आलेल्या जो ज्ञानी असतात की नाही, त्या ज्ञानी लोकांना तो परमात्म्याचा अनुग्रह दिसून येतो. तस्मात वेद विरुद्ध वादिनः एव येते एव ते भी, म्हणून ते सगळं वेदाला विरुद्ध असणाऱ्या गोष्ट सांगत असतात असं समजून घ्यावं. म्हणजे शून्यवादिनः कश्चित विशेषो दृश्यते. शून्यवादी लोकांना काहीतरी विशेष दिसतो म्हणलं तर तसंही नसतंय. नाही सर्ववाच्यं सर्वज्ञं शून्यं च इति कश्चित विशेष. पहा, सर्व वाच्य, सर्व शब्दांनी वाच्य असणाऱ्या, सर्वज्ञ असणाऱ्या, सगळ्या गोष्टी जाणणारा तो शून्य आहे असं म्हणणं ते काय वैशिष्ट्य आहे का? त्याच्यामध्ये काहीतरी विशेष सांगितल्यासारखं थोडंच होतं. केनापि शब्देन अवाच्यस्य हा ಹೆಸರಾಯ್ತು ಆಗ್ತದ ಮೊಳಕಾಲ್ ಮೇಯಿಸ್ತಾವ ಶುಗರ್ ಹೆಚ್ಚ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತದ ಬರೀತಾರ म्हणतो तुझ्या केनापि शब्देन केनापि शब्देन अवाच्यस्य लक्षणायामपि, कोणत्याही शब्दाने अवाच्य असणारा परमात्मा त्याचे लक्षण सांगितलेले जातात. फक्त लक्षण सांगण्यासाठी म्हणून हे सांगितलं असतंय असं काही मांडण्याबद्दल त्याच्याबद्दल काही प्रमाण आहेत का? नाहीये. क्षीर माधुर्यादी, क्षीर माधुर्यादयोपी, क्षीर माधुर्य इत्यादी देखील त्याच शब्दाने सांगितले जातात. काही तैरेव शब्द रुच्यन्ते. दूध गोड आहे, गोडी दुधामध्ये आहे असं म्हणणं योग्य आहे का? दूध गोड आहे असं म्हणणं योग्य आहे? दूध काय, गोड काय, सगळं एकच आहे असं थोडंच म्हणल्यासारखं होतं. दूध गोड आहे म्हणल्यावर दूध आणि गोड हे दोन्ही एकच होतं का? नाही. दूध वेगळं असतंय, माधुर्य वेगळं असतंय, तसं जग सगळं वेगळंच आहे. तैरेव शब्द हे उच्चनते. माधुर्य ह्या शब्दाने क्षीर शब्द सांगितलं जात नाही. विषदम क्षीर माधुर्यम स्थिरम आज्यस्य तीक्ष्णकम गुडस्य पनसादीनां निरहारीत्यभिधीयते. शब्दामध्ये सांग, शब्द निर्णयामध्ये काय सांगितलंय? क्षीर माधुर्य स्थिरता, आज्यामध्ये असं घट्टपणा, तीक्ष्णपणा, काय गुडामध्ये असणारा गोडपणा, फणसामध्ये असणारा गोडपणा, निरहारी येते. निरहारी म्हणजे ते निघून जाणारे असतात असं सांगितलं जातं का? म्हणजे एकूण सगळ्या शब्दांनी क्षीर माधुर्य इत्यादी सगळे वेगवेगळे विषय सांगितलेले आहेत. खरं सगळं एकच आहे असं कधी सांगितलेलं नाहीये. असं शब्द निर्णयामध्ये सांगितलंय. सगळे शब्द एक एक गोष्टी जाणून देतात, कळवून देतात एवढंच. त्याच्या सर्व गुणदोष क्रिया विनिर्मुक्तस्य अस्तित्वम अपि कुत्रचित दृष्टम. सर्व गुणांच्या मध्ये, सर्व दोषांच्या मध्ये, सर्व क्रियांच्या मध्ये हं हे सगळे गुण दोष सगळे सोडून राहतात म्हणून असं कधी सांगितलं नाही. अस्तित्व त्या गोष्टीची कुठेतरी नसते बर का म्हणून कधी सांगितलं नाही. सगळीकडे आहे म्हणूनच दाखवलेलं. आता हा शून्यवादी नाही होते बी म्हणून काही नाही आहे म्हणणारे सगळे शून्यवादीच आहेत.
अस्तीत्येवोपलब्धव्य अलब्धस्य तत्वाभाव प्रसीदती. सगळं आहे असं म्हणून दिसून येणारी गोष्ट जेव्हा असते ते खोटं आहे, ते नाही आहे असं म्हणून म्हणलं तर ते तत्वाभावच. त्यांना काही समजून घ्यायची इच्छा नाही असं म्हणून समजलं सगळं. त्या करतात इत्यादी ना. प्रसादादिगुणाश्च भगवतो दृश्यते. प्रसाद म्हणजे अनुग्रह झाला म्हणणे इत्यादी गोष्टी परमात्म्याच्या ठिकाणी योग्य योग्य असतात. जो अनुग्रह करण्यासाठी योग्य असतो तो त्याचाच की अनुग्रह होणं योग्य आहे. जो अनुग्रह करण्यासाठी योग्य नसतो तसा व्यक्ती किंवा स्वतः तसं होऊ शकतं प्रसन्न झाला म्हणून वगैरे इत्यादी होऊ शकतं का? प्रसाद त्याच्यावर अनुग्रह झाला तर प्रसन्न झाला बरं का म्हणून. कोणत्याही व्यक्तीला तुम्ही काहीतरी संभावना देतात, संभावना दिल्यानंतर तो प्रसन्न होतो. तर संभावना येऊच तर त्याला प्रसन्नता येत नसते, आल्यावरच प्रसन्नता येते. तसा कोणावरही काही अनुग्रह वगैरे केला झाला म्हणून म्हणायचं झालं तर कोणीतरी करावंच लागतो अनुग्रह. दुसऱ्या कोणाचा तरी अनुग्रह लागतो, स्वतःचा स्वतःवर अनुग्रह राहतो असं कधी समजू नका. ते सांगितलं. हं म्हणून अस्तीत्योपलब्धव्यस्य लब्धस्य तत्वाभाव प्रसीदति इति इत्यादी ना. प्रसादादी गुणाच भगवतो दृश्यते. प्रसादादी सगळे गुण भगवंतामध्ये असतात असं दिसून येत. यश्च ब्रह्मा च क्षत्रंच उभे भूतोदना इत्यादीना कर्माणि च. ज्या परमात्म्याला ब्रह्मा आणि क्षत्र हे सब ब्राह्मण काय क्षत्रिय काय दोन्ही सगळेजण उभे भवत ओदन. हा ओदन म्हणजे अन्न, भक्ष अन्न. तर सगळे दोन्ही परमात्म्यासाठी भोग्य आहेत, अन्न रूपाने आहेत इत्यादिकाने. ह्या सगळ्यांनी हे कर्म दाखवलेले आहे. तस्मिन देवाश्रिता सर्वे इत्यादी गुणाश्च तत्र योगता. त्या परमात्म्यामध्ये सगळेजण आश्रय करून राहतात म्हणून सगळे भगवंताचे गुण दाखवलेले आहेत. त्यांचे त्यांचे स्वरूप दाखवले नाही, भगवंताचे हे गुण सांगितलेले आहेत. तत्र योगता त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. अक्षण्वंत कर्णवंत सखायो मनोजये स्वसमावभूः आदध्नास उपकक्षास उत्ते हृदय स्नाता ऊते तदृश्ये इति मुक्तानामपि तारतम्यं चोक्तम्. अक्षण्वंतः कर्णवंतः सखायः. सखाय परमात्म्याचे सखा म्हणजे भक्त. सखा म्हणजे त्या परमात्म्याचे भक्त कसे असतात? अक्षण्वंतः कर्णवंतः डोळे असणारे असतात, कान असणारे असतात. तिथं मुक्त झालेल्या लोकांना देखील कान डोळे वगैरे असतात बरं का. तसे त्याचे मित्र असतात. मनोजवेशु असमा बभू. आणि मनाची गती जी आहे की नाही सगळ्यांची एकसारखी असताना असं नाहीये बरं का. त्यांची वेगळी, त्याच्या मनाची गती वेगळी असते, ह्याच्या मनाची गती वेगळी असते. काही लोक जे आहेत आदध्नासा म्हणजे गळ्यापर्यंत बुडले जातात, काही आपल्या कमरेपर्यंत पाण्यामध्ये पडतात. मग ते हृदयामध्ये स्नान करणारे लोक, काही लोक आपल्या कमरे एवढ्या पाण्यामध्ये स्नान करत असतात, काही लोक गळ्या एवढ्या असलेल्या पाण्यामध्ये स्नान करत असतात. असं मुक्तामध्ये देखील तारतम्य असतंय म्हणून या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. अक्षण्वंत कर्णवंत सखायो मनोजवेश्वर समापभू आदध्नासु उपकक्षासु उत्वे तदा स्नात्वा उत्वे तदृक्षे सांगितलं. म्हणून त्या रीतीने सगळे वेगवेगळे म्हणजे सगळ्यांच्या मध्ये भेद असतो. सगळेच्या सगळे भिन्न भिन्न असतात, एकसारखे नसतात. ते ऋग्वेदातील मंत्रांनी सांगितलं. कृत्वा विष्णुं कर्णफलं प्राप्तत्वात् कर्णसंयुता. परमात्म्याला ऐकून विष्णू परमात्म्याची महिमा ऐकून कर्णफल प्राप्त झालेले असे लोक असतात. कर्णवंत हा शब्दाचा अर्थ काय? कर्णफल कानाचे कान त्यांचे कान सफल होतात, सार्थक होतात. म्हणजे ऐकल्याशिवाय कसे जात. म्हणून विष्णू परमात्म्याची महिमा ऐकत ते लोक मुक्त असणारे लोक. अक्षण्वंत दर्शनाच्या विष्णो मुक्ताश्च ये गुणाः. अक्षण्वंत म्हणजे शब्दाचा अर्थ काय? दर्शन, दृष्टीचं काम करत असतात. तिथं देखील दृष्टी असते, विष्णू परमात्म्याला पाहतात आणि त्याचे सगळं परमात्म्याचे गुण किती आहेत काय नाही हे कळून घेतात. आणि तारतम्यांच्या देशां हे श्रुतो म्हणजे त्या
सगळ्या मुक्त लोकांच्या मध्ये देखील तारतम्य असतंय म्हणून स्पष्टपणे या वेदामध्ये सांगितलेलं आहे. क्षीरसागर दध्नास्तु केचित्तु तिष्ठन्ति मुक्तिगाः. क्षीरसागरामध्ये दग्ध म्हणजे काय, राहिलेले काही लोक असतात, मुक्त झालेले उपस्थिता ब्रह्मवचनम. काही लोक ब्रह्मवचन ऐकण्यासाठी म्हणून बसलेले असतात. केचित केचित अश्वत्थ मंडलम. काही लोक अश्वत्थ मंडलामध्ये राहत असतात. म्हणून सारूप्य सामिप्य म्हणलं काय, कोणते तीन लोक आहेत मोक्ष मुक्त पुरुषांचे. मुक्त पुरुष तीन आहेत. एक आहे की सारूप्य मोक्ष मोक्ष म्हणजे असतात, सालोक्य मोक्ष, सार्थी, सायुज्य, असे चार प्रकारचे वेगवेगळे वेगळे असतात. साष्टे सायुज्य असे परमात्म्याच्या ठिकाणी जाऊन राहतात, हे वेगळे. किती मुक्तिका हा मुक्त झालेल्या लोकांच्या मध्ये असे प्रकार असतात. उपस्थिता हा ब्रह्मवनम. काही लोक ब्रह्मवनामध्येच राहतात, ब्रह्मदेवाच्या वनामध्येच राहत असतात. की जे अश्वत्थ मंडलम, काही लोक अश्वत्थ मंडलामध्ये राहत असतात. आई आईरे ह्रदे केचिदपि. आईर नावाचा ज्या ठिकाणी दर्भ सारखे काळ्या उत्पन्न झालेले असतात त्या वनामध्ये असतात, म्हणजे त्या पाण्यामध्ये असतात ते. देवाएव परम हरी. देव लोक मात्र परमात्म्याला हरीच्या जवळ जाऊन पोहोचतात. नाग भोग शयम मुक्त्वा. नाग म्हणजे शेषावर झोपलेल्या परमात्म्याला पाहून दृश्य अधिक मोदिना, त्याला पाहून अत्यंत आनंदाने युक्त होतात ते. सागरादी स्थित विष्णू पश्यंती. सागराधिकामध्ये राहणाऱ्या परमात्म्याला काही काही लोकच पाहत असतात, क्वचिदेव ही किंवा तरी त्या लोकांना दिसतात. पण ब्रह्मचारामध्ये सांगितलेलं आहे, यत्र ब्रह्मा पवमान छंदस्याम वाचम वदन. ज्या ठिकाणी ब्रह्मा पवमान आणि ब्रह्मदेव वायुदेव दोघे जण छंदस्याम वाचम वदन वेदांचे वाक्य बोलत ग्रावणा सोमे महीयते, गायन करत सोमामध्ये महीयते विलीन होतात. सोमेन आनंदम जनयन. ते सोमा हे सुख जे आहेत की नाही त्या सुखाने आनंद प्राप्त करून कृषी सोमेन आनंदम आनंदम जनयन. त्या सोमाच्यामुळे ज्ञानामुळे आनंद प्राप्त करून देऊ. इंद्रायेंदो परिश्रव. इंद्राय देवेंद्राला हे इंदो म्हणजे सोमा परिसव परिसृत. परिसव म्हणजे दुसरे सगळीकडून त्यांना भरवून टाक. सोमरसाने परिपूर्ण कर असं. इंद्र हे इंदो इंद्र इत्यादी देवतांना सगळीकडून सोमरसाने भरून टाक, थपथप कर असं म्हणतात. यत्र ज्योतिरजस्रम यस्रम लोके स्पर्हितम. ज्या ठिकाणी पूर्णपणे ज्योती असते आहे की नाही, म्हणजे पूर्ण रीतीने ज्योती दिसून येत असते. यस्मिन लोके स्वरहितम. ज्या लोकांमध्ये त्याचं रूप सगळीकडे व्यापून गेलेलं आहे. तस्मिन माम ठेही. त्या लोकांमध्ये मला घेऊन जा. पवमानामृते लोके. पवमान पवमानाच्या बरोबर या ऋतनामाच्या परमात्म्याच्या लोकांमध्ये मला घेऊन जा. अक्षित इंद्राय इंदो परिसर. हे अक्षित खती रहित असणारा हे इंदो म्हणजे हे सोमा इंद्राला परिश्रव परिश्रव म्हणजे काय, परिचार कर. परिचार कर म्हणजे त्याला दे, वाढून दे, समर्पण करताना दे असा अर्थ. यत्र राजा वैवस्वतो यत्र अवरोधन दिवा. ज्या ठिकाणी वैवस्वत राजा असतो आणि ज्या ठिकाणी जीव लोकांपासून खाली पडणं असतं. यत्र आहू यत्र यत्र आहूर यौवती रापहा तत्र मामावतम कृती इंद्रायण. ज्या ठिकाणी यौवती ही आपहा. यौवती म्हणजे वाहत असलेलं पाणी असते. त्या ठिकाणी मला अमृत लोक किंवा अमृत सुख कृती म्हणजे आणून दे. इंद्राय हे इंदो परिसर. हे इंदो इंद्रासाठी अशी परिचर्या कर, म्हणजे अशी सेवा कर, समर्पण कर. यत्र अनुकामम चरणम त्रिनाके. हे सगळे सूक्त आहेत, ऋग्वेदातील मंत्र आहेत. यत्र अनुकामम चरणम त्रिनाके त्रिदिवे द्वाहा. ज्या ठिकाणी
आपल्या कामलेला अनुसरून फिरणं असते, म्हणजे स्वेच्छाचारी असतात असा. तीन प्रकारचे नाक म्हणजे लोक, तीन लोकांच्या मध्ये, द्विलोकामध्ये जे आढळून येतात, जीव लोकांमध्ये जे लोक आहे की नाही, त्या लोकाला जाणारे जे लोक असतात किंवा तिथे राहणारे जे लोक असतात, यत्र ज्योतिष्मंतम, ज्योतिष्मंत म्हणजे ज्योती प्रकाशवंत असणाऱ्या जेवण हिंडत असतात, तत्र माम अमृतम कृती, त्या ठिकाणी मला घेऊन जाऊन अमृत लोकाला प्राप्त करून दे. हे इंद्र, इंद हे इंदो, इंद्रासाठी देखील अशा रीतीने ते सुख त्याला दे. किती यत्र तत्परमं पदं विष्णोर्लोके महीयते देवैः सुकृत कर्मापि तत्र मामवतं कृती इंद्राय इंदो पुरितो. ज्या ठिकाणी श्रेष्ठ असणाऱ्या विष्णू परमात्माचं स्थान म्हणलं जातं, यत्र लोके महीयते, ज्या ठिकाणी सगळे लोक राहत असतात, देवही सगळं कर्माभी, देवांनी केलेले सत्कर्म जे असते की नाही, त्या सत्कर्मामुळे त्या ठिकाणी जे राहून राहत असतात, हे इंदो, त्या इंद्राला ते सगळं प्राप्त करून दे. असं तत्र मामामृतं कृधी, मला तिथं अमृत लोकांना आणून दे. इति. इंदो परिश्रव, हे इंदो, त्या इंद्राला ते आणून दे. मामामृतं कृधी इंद्राय इंदो परिश्रव. यत्र आनंदाश्च मोदाश्च मुदः प्रमुद आसते, त्या ठिकाणी आनंद, मोद, प्रमोद इत्यादी केव्हाही राहत असतात. कामस्य यत्र आप्ताः कामाः, कामना देखील त्या ठिकाणी आपोआप त्यांना प्राप्त होऊन जातात. तत्र माम अमृतम कृती, त्या ठिकाणी हे इंदो, इंद्र, इंद्राय इंदो परिश्रव, त्या इंद्राला कसला अमृत आनंद दे म्हणून सांगतात. इत्यादी ना ब्रह्म, सूर्य, यमादीनाम, या सगळ्या वाक्यांनी काय दिसून येतं, ब्रह्म, सूर्य, यम इत्यादिकांना, सगळ्या देवतांना असा अर्थ. सर्व देवानां दिवो देव्या अवरोधभूतानां, द्युलोकामध्ये देवीने अवरोध अडवलेल्या लोकांना, सर्व देवानां गंगाद्यब्देन, गंगाद्यब्देवतानां, गंगा इत्यादी सगळ्या देवतांना आणि गंगा इत्यादी नदी देवतांना देखील वेदव्याख्यानम, वेदाचं व्याख्यान त्यांना देखील लक्ष्मीदेवी करून देत असते. सोमयागादिकं कामचरणं च मुक्त्वा, मुक्तानां सोमयाग करणं, कामचरण करणं, कामाचरण करणं, कामभोग घेणं, हे सगळं मुक्तांना देखील प्राप्त होत असं सांगितलं. कारण भेदेन अवस्थितानां उच्यन्ते, भिन्न भिन्न प्रकारे त्यांना मिळून जातं. काही लोकांना कामचरण होतं, काही लोकांना याग करणं होतं, काही लोकांना वेदाचं व्याख्यान ऐकत बसणं होतं. असे सगळ्या लोकांचे वेगवेगळे कार्य तिथं प्राप्त होत असतात. म्हणून मुक्तामध्ये देखील भिन्नता दिसून येते, तिथं देखील एक नसतात. शास्त्र उच्चनते, या ठिकाणी सगळे मुक्त लोकांना हे सगळं प्राप्त होतं म्हणून दिसून येते, इथे प्रती येते. अमृतम कृधी इति वचनात अमृतम कृधी, तर अमृत कर म्हणून वचनाने काय होतं, अमुक्त असणाऱ्या लोकांना, अमुक्तानां स्वे स्वे लोके अवस्थानं हि तेषां, अमुक्त झालेल्या लोकांना जे आहेत की नाही, एक 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 आपल्या आपल्या स्थानामध्ये राहणं सांगितलं. मुक्तानां विष्णुलोके अवस्थानं, मुक्त लोकांना मात्र विष्णुलोकामध्ये अवस्थान असते, देवतांना देखील त्या ठिकाणी असते. मुक्त प्रतिज्ञानात संकल्पादेव श्रुते, हे परमात्माच्या प्रतिज्ञान म्हणजे परमात्म्याला जाणून घेतल्यानंतर संकल्प केल्यामुळे परमात्म्याच्या बद्दल संकल्प केला म्हणजे मुक्त होतात. मग स्थिती सांगितली. जगत व्यापार वर्जम, जगताचा व्यापार त्या ठिकाणी नसते. जगताचा व्यापार करायचा तिथं काही नसतं. भोगमात्र साम्यलिंगाच, ब्रह्मसूत्रामध्ये देखील भोगमात्र साम्यलिंगाच, भोग मात्र समान रीतीचा मिळतो. तो जर फोडणीचा भात खाल्ला तर ह्याला देखील फोडणीचा भात, त्यांनी केसरी भात खाल्ला तर केसरी भात. आता एवढंच असतंय. खरं कोण किती खायचं काय नाही ते देखील असं सांगितलं नाही. सगळं एकच प्रकारचं देखील सांगितलं नाही. खाणं देखील पिणं देखील वेगवेगळं असतं बरं का. अनावृत्ती शब्दात म्हणून ब्रह्मसूत्रामध्ये एकत्र सांगितलं. अनावृत्ती शब्दात, त्या शब्द ज्ञानाच्यामुळे तिथून परत त्यांना आवृत्ती होत नसते, पुन्हा भूमीवर वगैरे येत नसतं, खालच्या लोकांना येत नाही. इत्यादी सूत्रेभ्यश्च, सगळ्या सूत्रांच्या द्वारे
मुक्तानाम विष्णूवर भेदो मुक्तांचा विष्णू परमात्माचा रोहंत हे भेद आहे. भोगादी देखील सगळे वेगळे वेगळ्या, सगळ्या लोकांचे त्यांचे भोग वेगळे, परमात्म्याचे भोग वेगळे असतात. ग्रावणा सोमे महीयते म्हणून ब्रह्मदेव जो आहे की नाही, दुसऱ्या मुक्त असणाऱ्या लोकांच्याकडून देखील पूजेला जात असतो बरं का. ग्रावणा सोमे महीयते, ग्रावणा म्हणजे जे वर्णन करायचे मंत्र आहेत त्या सगळ्या मंत्रांच्या द्वारे सोमलोक त्यांना प्राप्त होतो, सोम जे ज्ञान प्राप्त होतो. म्हणून ब्रह्मापेक्षाही ते वेगळे लोक असतात. मुक्त लोक आणि ब्रह्म एकच आहे असं समजून नाही. मुक्त लोकांना देखील पूज्यत्व ब्रह्मदेवामध्ये असतंय म्हणून सांगितलंय. पूज्यत्वंच प्रदीयते न च सूत्रेषु निश्चितार्थस्य एव औपचारिकत्व वक्तुम युज्यते. या सूत्रामध्ये उगी उपचारासाठी म्हणून असं सांगितलंय असं समजू नका. निर्णयात्मकत्वात सगळे सूत्र म्हणजे निर्णयात्मक असतात म्हणून याकरता त्या निर्णयात्मक सूत्रामध्ये उपचारासाठी म्हणून दाखवलेलं उगी छंदाला म्हणून दाखवलेलं आहे असं समजू नका. अतिप्रसंगश्च उपचार आदी कल्पनेच्या उपचारासाठी असं सांगितलं असं म्हणलं तर अतिप्रसंग दोष होतो. ब्रह्मसूत्र पदैश्चैव ब्रह्मसूत्राच्या पदानी हेतुमध्ये विनिश्चितही हेतुपूर्वक सांगितलेलं निश्चय करून सांगितलेलं असं आहे की नाही. इथे ही विनिश्चिताने ब्रह्मसूत्राने निश्चित असणारी गोष्टच त्या ब्रह्मसूत्रामध्ये सांगितलेलं असतात बरं का. भुवनात्र किमुक्तेन यावत् श्वेतं न गच्छति योगी तावन्न मुक्तस्यादी शास्त्रस्य निर्णय म्हणून आदित्य पुराणामध्ये सांगितलंय. अजून जास्त काय सांगायचं तुम्हाला. यावत श्वेतं न गच्छति, जोपर्यंत श्वेत जात नाही म्हणजे त्याचा जो लिंगदेह जोपर्यंत जात नाही तोपर्यंत योगी तावन्न मुक्त, तोपर्यंत योगी काही मुक्त होत नाही. हेच शास्त्राचा निर्णय, हा शास्त्राचा निर्णय आहे म्हणून आदित्य पुराणामध्ये सांगितलं. म्हणजे निर्णायकानी निर्णायकानी भगवद्वाक्यानी अपहाय निर्णय दाखवणारे असे जे भगवंताचे वाक्य ब्रह्मसूत्र नावाचे आहेत की नाही, ते सोडून घेऊन मानुषवाक्य जे असतात त्या मानुषवाक्यांच्या द्वारे तुम्ही काही गोष्ट सर्वांना जाणं योग्य नाही. हे सगळं मनुष्यांचे वाक्य काय उपचारासाठी म्हणून सांगितलं असतात असं कल्पना करावी. पण निर्णायक शास्त्र जे आहेत की नाही ब्रह्मसूत्र, त्याच्यामध्ये उपचारासाठी सांगितलं असं कधी कल्पना करायला जाऊ नये. म्हणजे भोगरहिता हा मुक्तिर्नाम अन्य असती, भोग नसलेली अशा प्रकारची मुक्ती कोणती तरी आहे का म्हणलं तर त्याच्यासाठी काही प्रमाण नाही बरं का. न किंचित तत्र मानम, त्या ठिकाणी प्रमाण नाहीये. कारण तिथं दिलेले पुंजते पुरुषम प्राप्य यथा देव ग्रहा तथा मुक्ता उत्तम तथा मुक्ता उत्तमायाम विष्णुमावेश्य भुंजते. ज्या ठिकाणी पुरुष लोकाला येऊन देवता लोक वगैरे भोग वगैरे घेत असतात, ग्रहांचा वगैरे त्यांना त्रास होत असतो, त्याचप्रमाणे मुक्त झालेले जे लोक असतात की नाही, उत्तम असणाऱ्या गतीला प्राप्त होऊन गेलेले जे असतात ते लोक विष्णू परमात्माच्या स्थानामध्ये राहतात, तिथंच स्वीकार करतात, तिथेही भोग मिळतो त्यांना. विष्णूवर वशाश्च ते सर्व येते, विष्णू परमात्म्याच्या वशामध्ये असतात सगळे. सर्वदा दुःखवाजित केव्हाही कोणत्या प्रकारचे दुःख त्यांना नसतात बरं का. अतो विष्णुगुणान सर्वे पुण्यंते, विष्णू परमात्म्याचे गुण त्यांना प्राप्त होतात असं समजू नका. विष्णू परमात्मा घ्यायचा भोग त्यांना मिळतो असं समजू नका. परमात्म्याच्या अनुग्रहाने त्यांना भोग प्राप्त होतो एवढंच. कर परमात्मा स्वतःच काढून देत नाही. बाह्यभोगान भुंजते, ते बाह्यभोग त्या लोकांना देखील तिथं मिळतात. तारतम्येन काश्चन, तारतम्याने सगळ्यांना एक प्रकारचे एवढेच असं म्हणत नसते, तारतम्याने त्यांना देखील प्राप्त होतात. विष्णू देहात बहिष्ठापी, विष्णू परमात्माच्या त्यामध्ये काय बाहेर काय सगळीकडे परमात्म्याचे भोग ते घेतात असं नाहीये. निर्गच्छन्ति यथेष्टत, यथेच्छपणे कुठेही जात असतात म्हणून स्कंद पुराणामध्ये सांगितलं. सगळीकडे हिंडत असतात म्हणून परमात्म्याच्या शरीरामध्ये हे राहतातच, बाहेर देखील जाऊ शकतात. पण दृष्टी इत्यादी करण्याची शक्ती असली तरी करू शकत नाही तसा अर्थ. इदम ज्ञान उपाश्रित्य मम साधर्म्यम आगत, याप्रमाणे ज्ञान प्राप्त करून घेऊन माझे साधर्म्यम आगत, माझ्या सदा समान असणारे असे धर्म गुणधर्म, म्हणजे तेच गुणधर्म नाही त्याच्यासारखेच असणारे गुणधर्म त्यांना प्राप्त होतात. सर्वेपी न उपजायन्ते, आणि सगळ्या सृष्टीच्या प्रसंगामध्ये सगळे उत्पन्न होतात असं नाही.
सृष्टी संपल्यानंतर प्रलय ते नष्ट होतात असंही नाही, त्यांना व्यथा वगैरे इत्यादी प्राप्त होतात असंही नाही. म्हणून भगवद्गीता भागवतामध्ये सांगितलेले वाक्य आहे, ज्ञानम इदम ज्ञान उपाश्रित्य मम साधम्यमागतः सर्गेपि न उपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च. म्हणून भगवद्गीता तस्मात मुक्तैरपी युज्यमानः, म्हणून मुक्त लोकांच्याकडून देखील पूजला जाणारा सर्वस्मात भिन्न, हा सगळ्या जगापासून भिन्न असणारा असा आहे, सर्वोत्तम आहे, सर्वोत्तम आहे, सर्वनामा सर्वोत्तम आहे, सर्वनामाने युक्त आहे, सर्वशक्तिमान आहे, सर्वशक्ती सर्व गुण संपूर्ण, हा सगळ्या गुणांनी संपूर्ण असणारा असा तो आहे नारायण. हा तो नारायण परमात्मा असा आहे. सर्व वेदादी पूज्य शो उच्यते, त्या नारायणाच्या बद्दल सगळ्या वेदामध्ये इत्यादी सांगितलं आहे. इति सिद्धम, असं हे सिद्ध होत. यद्वा इदं बृहती सहस्रं संपन्नं तस्य यानि व्यञ्जनानि तच्छरीरं यो घोषात आत्माय ऊषाणः प्राणः एतद्धस्य वै तद्विद्वान् वसिष्ठो बभूव. आता इथून हे सगळं उद्या सांगूया. उपनिषद सुरू आहे. श्रीकृष्णार्पण. हरे श्रीकृष्णार्पण. नमस्कार.